लग्नाची पेढी या मालिकेमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सिंधू आता मधूच्या घरी कामवाली म्हणून कामाला गेलेली असते आणि मधू तिला सांगते की तू फक्त घरामध्ये काम करायचं आहे. वेणूच्या जवळसुद्धा तू जायचं नाही आहे, त्याला भरवायचं तर लांबच. हे ऐकल्यावर खरं तर सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. तिने हे चॅलेंज उचललेलं असतं. त्याचं कारण म्हणजे एकच असतं की काही केल्या आपल्या डोळ्याच्या समोर विनू राहील. त्यामुळे विनूचं आपल्यावरील प्रेम, आपल्यावरील माया कमी होणार नाही असा तिचा समज असतो आणि त्यामुळेच तिने हे चॅलेंज स्वीकारलेलं असतं. पण मधू मात्र तिला त्याच्या जवळ देखील जाऊ देत नाही. त्याचबरोबर आता तिनं नवीनच चॅलेंज तिच्यापुढे उभा केलेला आहे. आज तुला खूप काम करावं लागणार आहे, तरच मी तुला विनूशी बोलायला देणार आहे, अन्यथा तुला बोलायला सुद्धा देणार नाही आहे. सर्व काम करण्यासाठी तुला 1-2 नव्हे तर 3-4 तास लागणार आहेत आणि त्यामुळं तुला हे काम करणं शक्य होणार नाही. पण जर का तू हे काम 1 तासात केलं तर मग मग मात्र मी विचार करेल की तुला विनूला बोलायला द्यायचं का नाही ते. त्याचबरोबर तुला त्याला भरवायला देखील मी चान्स देऊ शकते. पण हे काम तू 1 तासात करणार का? असं मोठं चॅलेंज आता तिनं सिंधूच्या समोर दिलेलं असतं. सिंधू हे चॅलेंज स्वीकारणार असते, पण तेवढ्यात सिंधूच्या मदतीला सर्व रत्नपारखी कुटुंबीय आलेले आहेत. दरवाजा वाजतो आणि बाहेर राघव आलेला आहे. राघव आणि सर्व कुटुंबियांनी ऐकलेलं असतं की सिंधूच्या पुढं नवीन चॅलेंज मधून उभा केलेला आहे आणि ते चॅलेंज पूर्ण करण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत, असं राघवने डायरेक्ट मधूला सांगितलेलं आहे. तुला वाटतं ना की हे काम तिने करावं, आम्ही सर्वजण मिळून हे काम 1 तासात करून दाखवतो, पण काही केल्या सिंधूला तू विनूला भेटूच दिलं पाहिजे, असं राघव मधूला सांगत आहे. मधूला मात्र सर्व कुटुंबीय आलेली गोष्ट अजिबात पटलेली नाहीये, कारण हे आता सर्वजण सिंधूची मदत करणार आणि त्यामुळे मधू चिडलेले आहे. पण सिंधूला मात्र खूपच आनंद झालेला आहे, कारण राघव आणि सर्वजण तिच्या मदतीला धावून आलेले आहेत. तर आता मधू मात्र राघवला डायरेक्ट म्हणते की राघव, तू इथपर्यंत आलेला आहेस, पण तू मोठी चूक करत आहेस. तू जे चॅलेंज उचलतोय ना, त्यामुळे तू चूक करतोय आणि सिंधूला मदत करून देखील तू चूक करत आहे आणि या चुकीचा परिणाम काय होऊ शकतो तुला माहीत नाहीये. अजूनसुद्धा मी विनूच्या मनामध्ये विष पेरू शकते आणि तुमच्या सर्वांविरुद्ध त्याला भडकवू शकते. त्यामुळे तुम्ही जे काय करताय ना ते करू नका आणि सिंधूला मदत तर अजिबात करू नका, तिची बाजू देखील घेऊ नका, असं ती बोलत असते आणि तेवढ्यात पाठीमागेच विनू आलेला असतो. पण मधू मात्र या गोष्टीपासून अनभिज्ञ असते, कारण ती राघवकडं तोंड करून बोलत असते आणि विनू तिच्या पाठीमागून आलेला तिला मात्र अजिबात माहीत नसतं. राघव आणि सर्व कुटुंबियांनी मात्र विनू आलेला बघितलेलं असतं आणि मग ते एकदम गयावया करून हात जोडूनच मधूला बोलायला लागतात. खरं तर मधूला या गोष्टीचा आनंद होतो की त्यांनी हात जोडलेले आहेत आणि हात जोडून ते म्हणतायत की आम्हाला काही केल्या सिंधूची मदत करू दे आणि आम्हाला विनूला भेटू दे. हे बघितल्यावर खरं तर मधूला खूपच आश्चर्य वाटतं की आता सर्व रत्नपारखी कुटुंबीय आपल्या पायावर नाक घासण्यासाठी आलेले आहेत. हे पाहून तिला अत्यानंद झालेला असतो. खरं तर हा आसुरी आनंदच तिच्या चेहऱ्यावर दिसत असतो. पण तिला एक गोष्ट खटकते की अचानक हे सर्वजण हात का जोडायला लागलेले आहेत. पण खरं तर रत्नपारखी कुटुंबियांनी मोठी चालत चाललेली असते आणि विनू हे सगळं पाठीमागून पाहत असतो. आपले बाबा, आपली आजी आणि आपल्या घरातले सर्व सदस्य मधूच्या समोर हात जोडतायत हे पाहिल्यानंतर त्याला मात्र ही गोष्ट पटलेली नसते. म्हणजे नक्कीच माझी मधुमामा ही काहीतरी ह्यांना वाईट बोलत असणार आहे, असाच त्याचा समज झालेला असतो आणि हे सर्व सिंधूने देखील पाहिलेलं असतं. विनूला अगदी जी गोष्ट बघायला मिळायला पाहिजे तीच गोष्ट बघायला मिळाल्यामुळे सिंधूला सुद्धा आनंद झालेला असतो, कारण विनूला हेच दाखवणं गरजेचं आहे की मधू ही खरं तर कपटी आहे. तिचा कपटी चेहरा विनूच्या पुढे यायलाच पाहिजे, यासाठीच खरं तर सिंधू त्या घरामध्ये आलेली असते. आणि सर्वजण हात जोडून मधूला विनंती करतायत की आम्हाला काही केल्या विनूला भेटू दे. आणि विनूच्या पण आता लक्षात आलेलं आहे की आपले कुटुंबीय आपल्यासाठी इथं काम करायला तयार झालेले आहेत, पण मधू मात्र त्यांना आतमध्ये येऊ देत नाहीये. दारातच त्यांना थांबवलेलं आहे आणि सर्वजण हात जोडून आतमध्ये येऊ दे, आम्हाला विनूला भेटू दे, आम्हाला सिंधूला मदत करू दे, असंच सांगत आहेत. खरं तर हा प्लॅन अगोदरच घरात ठरलेला असतो. घरातून येण्या अगोदरच घरातल्या सर्व सदस्यांनी हा प्लॅन केलेला असतो. सिंधू आणि सर्वजण घरी असतात तेव्हाच त्यांनी ठरवलेलं असतं की आपल्याला काही केल्या विनूला माघारी आणलं पाहिजे. तेव्हा राघव विचारतो, पण विनू असा येणार नाही, त्यावर आपल्याला काहीतरी मोठा प्लॅन करणं गरजेचं आहे, तरच तो आपल्याकडे येणार आहे. त्याला मधूचा कपटी चेहरा दाखवणं गरजेचं आहे. सिंधू म्हणते तेच तर आपण करायचं आहे. आत्तापर्यंत मी सिंधुगिरीनं बऱ्याच काही गोष्टी केलेल्या आहेत, पण आता शांततेनं करणं गरजेचं आहे. आता जर का आपण विनूपुढे मधूला काही इजा पोचवायचा प्रयत्न केला किंवा तिला काय वाईट बोललो तर तो अजूनच तिच्या बाजूनं जाणार आहे.
रुक्मिणीला देखील ही गोष्ट पटलेली असते. रुक्मिणी म्हणते की आता आताताईपणा करून चालणार नाहीये, आपल्याला खूप शांतपणेच ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. आणि सिंधू म्हणते त्यासाठीच तर मी हे चॅलेंज उचललेलं आहे. मी तिथे जाणार आहे, ती म्हणजे मोलकरीण बनून, पण तुम्ही सुद्धा माझ्या मदतीला या. आणि जर का तुम्ही माझ्या मदतीला आलात तर मी मधूला गुंतवून ठेवू शकते आणि तुम्ही मात्र विनूला सर्व काही गोष्टी सत्य सांगू शकतात. राघव म्हणतो कोणतं सत्य विनूला सांगणं गरजेचं आहे असं तुला वाटतं? तेव्हा सिंधू म्हणते आपल्या सावीशी मधू जे काय वागलेले आहे ना ते सत्य आता विनूच्या समोर येणं गरजेचं आहे. स्वतः सावी जेव्हा त्याला हे सगळं काही सांगेल तेव्हा त्याची खात्री पटणार आहे. सर्वजण म्हणतात पण एकट्या सावीने सांगितल्यावर कदाचित त्याला असं वाटेल की आपण सर्वांनी प्लॅन केलेला आहे. ऋतुजा म्हणत असते की आपण सर्वांनी देखील विनूला हे सांगणं गरजेचं आहे की कशा प्रकारे मधूने सावीचा छळ केलेला होता, कशा प्रकारे सावीला बंदिस्त करून ठेवण्यात आलेलं होतं, तिला खायला देखील देत नव्हती. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा विनूला कळेल तेव्हा विनूला देखील समजेल की मधूचं खरं रूप काय आहे ते. रुक्मिणी, रेश्मा, ऋतुजा या सर्वांनी देखील ठरवलेलं आहे की काही केल्या मधूला कामामध्ये गुंतवून ठेवायचं किंवा बोलण्यामध्ये गुंतवून ठेवायचं आणि मग सावीला आपण तेथे घेऊन जायचं आणि सावीला सगळं काही सत्य विनूला सांगायला लावायचं. राजश्री देखील या प्लॅनमध्ये सहभागी झालेली आहे. मी देखील या प्लॅनमध्ये सहभागी होणार आहे आणि काही केल्या माझ्या विनूला माघारी आणणार आहे असं राजश्री सर्वांना सांगत असते. तर ऋतुजा म्हणते की आपण सर्वच या प्लॅनमध्ये आहोत आणि आता आपल्या सर्वांनी एकजूट करणं गरजेचं आहे आणि मधुविरुद्ध हल्लाबोल करणं गरजेचं आहे असं बोलून सर्वजणच रत्नपारखी कुटुंबीय या कामासाठी तयार झालेले असतात. सिंधू मात्र म्हणलेले असते की मी आता पुढे जाणार आहे आणि मी पुढे जाऊन कामाला सुरुवात करते, पण तुम्ही माझ्या पाठीमागून या म्हणजे मला मदत होणार आहे. राघव तिला म्हणतो की तू पुढे जा, आम्ही देखील तुझ्या पाठीमागं लगेच येतो, कारण ती मधू तुझ्यासाठी काय वाढून ठेवेल सांगता येत नाही, त्यामुळं आम्ही तुझ्या मदतीला लगेच येणार आहोत, तू काहीच काळजी करू नको. आणि त्याचप्रमाणे राघव आणि सर्व टीम आता सिंधूच्या मदतीला पोहोचलेले असते. या गोष्टीपासून मधू मात्र अनभिज्ञ आहे. सर्वजण सिंधूच्या मदतीला आलेले आहेत आणि रत्नपारखे कुटुंबीय आपल्या पायाशी लोळण घेत आहेत. या गोष्टीचा आनंद तिला झालेला असतो आणि म्हणून तिने सर्वांना घरामध्ये घेतलेलं असतं आणि नेमका हाच चान्स आता रत्नपारखे कुटुंबियांनी मारलेला असतो. आता त्यांनी सावीला सांगितलंय की तुला जे काय सांगायचं असेल ते पटकन तू विनूला सांगून टाक, कारण आमच्यापेक्षा त्याचा तुझ्यावर भरोसा बसणार आहे. आणि बरोबर सावीने देखील विनूच्या समोर जाऊन त्याला सर्व काही सत्य सांगायला सुरुवात केलेली असते. आणि नेमकं त्याच टायमाला सिंधूने मधूला बोलण्यामध्ये गुंतवलेलं असतं आणि सिंधू आणि मधू मात्र दुसऱ्या रूममध्ये असतात. सावी बरोबर आता विनू बोलत असतो आणि सावी विनूला सगळं काही सत्य सांगत आहे. तुला माहिती नाहीये तुझी मम्मा कशी वागलेली आहे, तुझी मम्मा माझ्या मम्माशी खूप वाईट वागलेली आहे, तुला वाटतं ना ती तुझी खरी आई आहे, पण ती तुझी खरी आई नाही आहे असं डायरेक्ट तिनं विनूला सांगितलेलं असतं. पण तुला मात्र तसा विश्वास बसणार नाही. मधूने माझ्याशी काय वागलेलं आहे ना ते आता मी तुला सांगणार आहे असं म्हणून ती सत्य सांगायला सुरुवात करते. खरं तर माझ्या आईला तिने दरीत ढकलून दिलेलं होतं आणि त्यानंतर ती मला एका घरामध्ये घेऊन गेली आणि त्या घरामध्ये तिने एका खुर्चीला मला बांधून ठेवलेलं होतं. 1-2 दिवस नव्हे तरी कितीतरी दिवस मला तिने बांधून ठेवलेलं होतं. मी कितीदा तरी त्यांना विनंती केली की मला इथून सोडा, मला माझ्या आईकडे जाऊ द्या, बाबांकडे जाऊ द्या, तरी देखील त्यांनी मला जाऊ दिलं नाही. त्याचबरोबर मला भूक लागली तरीसुद्धा ते खायला देत नव्हते. कधी-कधी तर माझ्यासमोर जेवणाचं ताट आणायचे आणि चेष्टा देखील करायचे, पण मला खायला देत नव्हते असं डायरेक्ट सगळं सत्य विनूला सांगितलेलं असतं. मधूला मात्र असं वाटतंय की रत्नपारखे कुटुंबीय आपल्या घरी आलेले आहेत आणि आता सर्वजण आपल्याला मदत करणार आहेत, सर्वजण आपली सेवा करणार आहेत, त्यामुळं ती मात्र खुश असते. खरं तर सिंधूने मधूला इकडं बोलण्यामध्ये गुंतवून ठेवलेलं असतं, कारण तिकडं सावी विनूला सगळं काही सत्य सांगत असते. तर मधूला आनंद झालाय. मधू म्हणते की तुम्हाला असं वाटत असेल की आता तरी मी विनूला तुम्हाला भेटायला देईल, पण मी तुम्हाला विनूला भेटू देणार नाहीये. तुला एकटीला मी 1 तासाचं काम सांगितलं होतं ना, आता तुम्हाला चौघांना मी 4 तासाचं काम सांगणार आहे. घरातली सगळी साफसफाई करून घेणार आहे. कधी नाही ते रत्नपारखे कुटुंबीय माझ्या पायाशी लोळण घालत आहे, तर या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही असं मधू सिंधूला सांगत असते. आणि सिंधूसुद्धा मुद्दाम तिला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी म्हणत असते की तुला असं वाटत असेल की आम्ही तुझ्या कामासाठी आलेलो आहोत, पण आम्ही कामासाठी आलेलो नाही आहेत, तर आम्हाला विनूवर प्रेम आहे म्हणून आलेलो आहोत. तर अजूनही इकडे विनूचा विश्वास बसलेला नसतो. विनू म्हणतो की तुम्ही सर्वजण मला खोटे बोलत आहात, तुम्हाला मला माझ्या मामापासून दूर करायचे म्हणूनच असं सांगत आहात. तेव्हा रेश्मा त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते बाळा, तुला असं वाटतं का की तुझी बहीण तुझ्याशी खोटं बोलेल? मी तुझ्याशी खोटं बोलेल? आम्ही तुझ्यावर किती
प्रेम करतो तुला माहिती आहे ना, मग आम्ही तुला का खोटं बोलू? तर तेथेच रुक्मिणी देखील असते. रुक्मिणी म्हणते, "तुझा फक्त विश्वास तुझ्या आईवर बसत असेल तर तू चूक करतोयस. घरातला एक ना एक सदस्य तिच्या विरोधात बोलतोय म्हणल्यानंतर तुला ही गोष्ट पटली पाहिजे की ती व्यक्ती सावीशी किती वाईट वागलेली असणार आहे. आम्ही विनाकारण तुझ्या कानामध्ये असं काहीही सांगणार नाहीये. तुझा विश्वास बसत नसेल तर तू राजश्री आजीला देखील विचार." आणि राजश्री देखील तेच सांगत आहे. राजश्री त्याला सांगते की मी तुला फक्त छान छान पदार्थच करून खाऊ घालते असं नाही, तर मी छान छान गोष्टीसुद्धा तुला सांगत असते आणि चांगल्या गोष्टीवर माणसाने विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या घरातील एक ना एक सदस्य तुला सांगतोय की मधू ही चुकीची आहे आणि मधूने सावीचा खूप छळ केलेला आहे. त्याचबरोबर सिंधू म्हणजे डॉक्टर काकूचा देखील तिने खूप काही छळ केलेला आहे. आणि आता यामध्ये राघव देखील सहभागी झालेला असतो. राघव त्याला म्हणतो, "बाबा म्हणून तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतो ना?" तेव्हा तो म्हणतो, "हो, मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो." तेव्हा राघव त्याला सांगतो की "मग मी तुला कधीच काही खोटं सांगणार नाहीये. आम्ही जे सांगतोय ती गोष्ट अगदी सत्य आहे. मधू सर्वांशी कपटीपणानं वागते आणि ती मुद्दाम तुला इथे घेऊन आलेली आहे. तू तिच्या बाजूनं जर का झाला तर तिला जेलमधून जाण्यापासून सुटका होणार आहे आणि त्यामुळंच तिने तुला इथं बोलवलेलं आहे." हे आता विनूच्या देखील लक्षात आलेलं असतं की मधूने खूप मोठा प्लॅन केलेला आहे आणि तो आता सर्वांना ग्वाही देतो की जर का तुमच्या सगळ्यांचं खरं असेल तर मी मधूच्या जवळ म्हणजेच माझ्या या मधू आईच्या जवळ राहणार नाही, तर आपल्या घरी मी माघारी येऊ शकेल. पण तुमची ही सगळी गोष्ट मला खरी आहे असं पटलं पाहिजे. पण तेवढ्यात तेथे मधू येते आणि म्हणते की "बाळा, काय झालं? तू या कोणाच्या बोलण्यावर काही विश्वास ठेवू नको बरं का, हे तुला काहीही सांगू शकतील." पण आता विनूला मात्र सर्वांची गोष्ट पटलेली असते आणि विनू म्हणतो, "हे देखील माझ्याच घरातलेच सदस्य आहेत. जरी इथं ते कामाला आलेले असले तरी देखील हे माझे बाबा आहेत आणि ही माझी आजी आहे. ते काही मला खोटं सांगणार नाहीत एवढं मात्र मला मान्य आहे." आणि आता मधूला कळलेलं असतं की विनूसुद्धा आता त्यांच्या बाजूने बोलायला लागलेला आहे आणि त्या गोष्टीचा मोठा धक्काच मधूला बसलेला असतो आणि विनूला देखील पटत असतं मधू सर्वांशी चुकीचं वागत आहे. कारण त्याने बघितलेलं असतं की घरातल्या सदस्यांना ते आतमध्ये येऊ देत नसते आणि त्याचबरोबर सर्वांना कामाला देखील लावलेलं असतं. म्हणजे मधूचा थोडासा का होईना कपटीपणा अगोदर त्याच्या समोर आलेला असतो आणि आता सावीने सांगितल्यानंतर तर त्याला स्पष्टपणे कळलेलं असतं की मधू नेमकी कशी आहे ते. आणि या सगळ्याचा परिणाम झालेला आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे आणि लवकरच विनूसुद्धा मधूची साथ सोडून देणार आणि पुन्हा एकदा मधूला जेलमध्ये जावं लागणार. तुम्हाला हा एपिसोड बघायला कसा वाटेल ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.